नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिनव नवभारत इन्स्टिट्यूटमध्ये। तर आज आपण या ठिकाणी जो काही जिओग्राफीचा पुढचा पार्ट आहे तो पाहणार आहे, परंतु तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी थोडीशी रिव्हिजन द्यावी लागणार आहे। आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलं होतं की भारताचा जो काही प्राकृतिक भूगोल आहे तो पाहत असताना आपल्या लक्षात येत होतं की भारताची जी काही सीमा आहे ती किती आहे, तर ती 15,200 किलोमीटर आहे। त्याच्यानंतर परत आपण पाहिलं होतं की भारताची जी काही किनारपट्टी आहे ती किती आहे, तर एकूण सगळी मिळून जर पाहिलं बेटांची वगैरे मिळून तर 7,517 किलोमीटरची आहे। आणि मुख्य जर आपण फक्त किनारपट्टी पाहिली, मुख्य भूभागाची किनारपट्टी, तर ती 6,100 किलोमीटरची आहे। मग तत्संबंधी आपण ज्या काही बाबी येत होत्या त्या सगळ्या पाहून घेतलेल्या आहेत। परत आपण भारताची प्राकृतिक जे काही विभाग पडतात त्याच्या संदर्भात माहिती पाहिली। जो काही दख्खनचं पठार असेल त्याच्याविषयी आपण माहिती पाहिली, हिमालयाचा भाग असेल, हिमालयाच्या रांगा असतील। मग मी तुम्हाला सांगितलं होतं की शिंपी झालं का, ही जी एक ट्रिक होती त्याच्यावरून आपल्याला हिमालयन रांगा लक्षात ठेवायच्या होत्या, ज्या की काश्मीर हिमालयामध्ये येत असतात, कारण ते एक्झामला आपल्याला विचारलं गेलेलं आहे। मग नंतर परत आपण झेची, राबीज म्हणून झेलम, चिनाब, बियास, राबी, सतलज अशा ज्या काही नद्या येतात ते म्हणजे हिमालयीन क्षेत्रामधल्या, तर त्या नद्यांविषयी आपण माहिती पाहिली होती। गंगा पाहिली होती, ब्रह्मपुत्रा पाहिली होती, गोदावरीच्या काही जो काही भाग येणार आहे तो आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भासहित पाहायचा आहे। ज्यावेळेस महाराष्ट्राचा भूगोल चालू होणार आहे त्यावेळेस आपण गोदावरी या नदीचा पूर्णपणे असा डीप असा स्टडी करणार आहे, त्याच्या उपनद्या वगैरे जे काय असेल त्याचा आपण स्टडी करणार आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं होतं की जे काही अंदमान निकोबार बेट आहेत त्या बेटांवरती त्या ठिकाणी जारवा जमात राहते। मग ती जारवा जमात काय मी तुम्हाला सांगितलं होतं थोडक्यामध्ये काय आहे ते। परत आपण उपनद्या, नद्या, ज्या काही महत्त्वपूर्ण नद्या आहेत त्यांच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत ते देखील पाहिलं होतं। महत्त्वपूर्ण असा पाठ पाहिला होता। गंगेचा त्रिभुज प्रदेश असेल ज्याला सुंदरबन म्हणून ओळखलं जातं, किंवा राजस्थानचं थरचं वाळवंट असेल। तर अशाच प्रकारे भारताच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या की एक्झाम ओरिएंटेड आहेत, एक्झामला आपल्याला विचारल्या जातात, त्यांचा आपण ट्रिकच्या माध्यमातून थोडक्यामध्ये अभ्यास केलेला आहे। आता सध्या सुद्धा आपला तो अभ्यास सुरू आहे। तर आज आपण जो काही पुढचा उरलेला पार्ट आहे तो सुद्धा ट्रिकच्या माध्यमातून समजून घेणार आहे। आपल्याला जास्तीत जास्त ट्रिक अप्लाय करायच्यात भारताच्या भूगोलाच्या बाबतीत, आणि ट्रिकच्या माध्यमातूनच भारताचा भूगोल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। फक्त एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चनवरती इथं भर द्यायचा आहे आपल्याला, कारण भारताच्या भूगोलासंदर्भात आपल्याला कंबाईनमध्ये किंवा इतर जे काही, तर भारताच्या भूगोलासंदर्भात आपल्या परीक्षेमध्ये थोडासा कमी पार्ट विचारला जातो, परंतु महाराष्ट्राशी रिलेट करून जास्त पार्ट विचारला जातो। त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस महाराष्ट्राचा भूगोल येणार आहे आपल्याला थोडासा डीप स्टडी करायचा महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात, परंतु जिथं जिथं विश्वाचा संदर्भ येईल, भारताच्या भूगोलाचा संदर्भ येईल, त्या ठिकाणी आपल्याला थोडासा वरवर अभ्यास केला तरी आपण त्या ठिकाणी आपल्याला चालणार आहे। चला सुरू करूया आजच्या लेक्चरला। तर आता आपल्या भारताच्या मध्यातून जे काही कर्कवृत्त गेलं आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे, कारण हे एक्झाम ओरिएंटेड आहे, एक्झामला याच्यावरती प्रश्न बनतात। चला आता सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ट्रिक बघून घ्यायची। ट्रिक काय आहे, ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं। ट्रिक आहे गुरामध्ये 36 झारी, बघे ती माझ्याकडे भारी। ठीक आहे, येते लक्षात तुमच्या काय, गुरामध्ये 36 झारी, बघे ती माझ्याकडे भारी। ठीक आहे, आता ह्याच्याच माध्यमातून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पहिला गुरा म्हणजे गुजरात, रा म्हणजे राजस्थान। ठीक आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, आपला त्रिपुरा असेल, मिझोराम असेल। ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे काही 8 राज्य आहेत ते आपलं 8 राज्य लक्षात ठेवायचे आहेत, ज्यांच्यामधून बरोबर काय गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे। म्हणजे त्यांच्या प्रांतामधून आपण जे कर्कवृत्त गेले ते म्हणू शकतो भारताच्या मध्यातून गेलेलं आहे। जे काही दिसतंय तुम्हाला बरोबर भारताच्या मध्यातून गेलेलं दिसतंय। ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही इमेज पाहाल तर तुम्हाला या ठिकाणी ते राज्य सुद्धा दिसतील। काय आहेत, इथं गुजरात आहे, इथं राजस्थान आहे, राजस्थानचा सगळ्यात टोकाकडचा जे खालचा भाग आहे तिथून गेलेलं आहे एकदम। ठीक आहे, आपल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की राजस्थानमधून गेले की नाही, राजस्थान थोडं वरती राहते, पण त्याचा थोडासा पार्ट आहे की ज्याच्यातून ते गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे। पुढं आहे मध्य प्रदेश, त्याच्यानंतर इथं छत्तीसगड आहे, इथं पश्चिम बंगाल आहे, पश्चिम बंगाल इथं आहे, इथं झारखंड आहे, त्याच्यानंतर मिझोराम आहे, त्रिपुरा आहे। त्याच्यामुळे ही जी राज्य आहे ती महत्त्वाची आहेत। आता याच्यावरती एक्झाममध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो। एक तर विचारलं जाऊ शकते की खालीलपैकी कोणत्या राज्यांमधून कर्कवृत्त गेलेलं आहे, किंवा परत एकदा असंही विचारलं जाऊ शकतं की जे काही आपण म्हणूयात की कर्कवृत्त गेलेलं आहे त्या राज्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम कोणता आहे असंही विचारलं जाऊ शकतं। मग जी काही आपण आता ट्रिक बनवलेली आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडेच बनवलेली आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायला आपल्याला सोपी जाईल। इकडं गुजरात सगळ्यात पहिलं, इकडं पश्चिम असते ना, पश्चिम इकडं असते, पूर्व इकडं असते, बरोबर ना, हां पूर्व इकडं असते गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान आहे, मध्य प्रदेश दिसते तुम्हाला, मग इथं छत्तीसगड आहे हा प्रांत, त्याच्यानंतर इथं राज्य जे आहे ते झारखंड आहे, मग पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आहे इथं, आणि इथं मिझोराम आहे दिसतंय ते। ठीक आहे, अशा पद्धतीने जे काही आपली ट्रिक आपण बनवलेली आहे ती लक्षात ठेवायची आपल्याला महत्त्वपूर्ण आहे। एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन वारंवार विचारले जातात ते। चला
जगातील क्षेत्रफळानुसार 7 खंड आपल्याला पाहायचे आहेत. हे 7 खंड सुद्धा ज्यावेळेस आपण पाहणार आहे त्यावेळेस त्यांच्या एका ट्रिकच्या माध्यमातूनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला ट्रिक कोणती आपण इथं बघूयात. आशा है आपकी नासा की आंटी ने युरो लिया. आता या ठिकाणी युरो जे आहे, युरो म्हणजे एक चलन देखील आहे बरं का मित्रांनो. युरो हे चलन आहे, तुम्हाला माहिती असेल. युरोपमध्ये ते चलन सध्या करन्सी म्हणून वापरलं जाते. जसं आपल्या इकडे रुपया वापरला जातो किंवा बांगलादेशमध्ये टंका वापरला जातो किंवा अमेरिकेसारख्या ठिकाणी डॉलर वापरला जातो, रशियासारख्या ठिकाणी रुबल वापरला जातो. आपल्याला माहिती आहे सगळं. युआन असेल वगैरे अजून भरपूर काही चलन आहेत, येन असेल. तर अशा चलनांपैकी युरो हे नावाचं एक चलन आहे. तर झालंय काय की आपल्याला आशा आहे की आपकी नासा की आंटी, काय आता सोपं आहे ना याच्यामध्ये, नासा की आंटीने युरो लिया म्हणजे तो जो काही युरो आहे तो युरो लिया आहे असं थोडक्यात आपण त्याला इमॅजिन करायचं. इमॅजिनेशन केल्यामुळे आपल्याला एक इमेज निर्माण होईल की कोणती तरी एक आंटी आहे नासाची, तिने काय केलंय की युरो घेतलेला आहे. तरी आपल्याला आशा आहे की आपकी नासा की आंटीने युरो लिया या एका सेंटेन्समधून आपल्याला जगातील जे 7 खंड आहेत की ज्यांचा क्षेत्रफळानुसारचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कधी विचारलं जाऊ शकतं, कोणत्या एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला आता या ठिकाणी तुम्हाला 7 वेगवेगळे खंड दिसत आहेत. जो काही रेड कलरमध्ये दिलेला आहे तो आपला आशिया आहे. बरं, आशिया आणि युरोपमध्ये बऱ्याच जणांना समजत नाही की युरोप कुठनं वेगळा झालेला आहे. तर उरल पर्वत ज्या ठिकाणी आहे, हे बघा इथं ही उरल पर्वत, हे लाल जिथं समती रेष आणि हिरवं जिथं चिकटते त्या ठिकाणी उरल पर्वत आहे. त्या उरल पर्वताच्या पश्चिमेकडे जो आहे प्रांत किंवा भाग आपण म्हणू शकतो खंड, तो युरोप आहे. आणि उजवीकडे जो आहे तो कोणता आहे, आशिया आहे. आशिया खंड दिसतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये रशिया आहे, चायना आहे, भारत आहे, जापान आहे, सौदी अरेबिया वगैरे जे काही अरेबियन कंट्रीज आहेत ते सुद्धा आशियामध्ये येतात. त्यामुळे तो भाग महत्वाचा आहे आपल्याला. तर हा पहिला 1 नंबरचा आपला आशिया हा जो खंड आहे तो सगळ्यात मोठा खंड आहे, सगळ्यात मोठा खंड आहे. ठीक आहे, महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी. लहानपणी पण आपलं हे विचारलं गेलेलं आहे, आपण त्या ठिकाणी सोडवलं होतं पण आता विसरून गेलोय. हा 1 नंबरचा खंड दिसतोय तुम्हाला, तो आशियाचा सगळ्यात मोठा जगातला खंड. चला आता आशियावरून आपल्याला आशिया हे नाव लक्षात राहतंय. चला पुढे आहे आपकी. आपकीवरून आपल्याला आफ्रिका लक्षात ठेवायचंय. काय, आफ्रिका. आफ्रिका इथं आहे आफ्रिका, 2 नंबरचा खंड आफ्रिका. ठीक आहे, हा 1 नंबरचा आशिया. तुम्हाला दिसत नसेल तर मोठ्या अक्षरामध्ये काढतो, एकदा बघून घ्या. हा जो आहे पहिला तो आशिया आहे, दुसरा आहे तो आफ्रिका आहे, तिसरं काय आहे नासा. नासा म्हणजे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका. नॉर्थ म्हणजे उत्तरेकडचं ही नॉर्थ अमेरिका, जिथं अमेरिका म्हणजे आपण म्हणू शकतो की संयुक्त संस्थानं जे अमेरिकेचे आहेत ते उत्तर अमेरिकेमध्ये आहेत. म्हणून तो उत्तर अमेरिका, कॅनडा वगैरे जो काही भाग आहे तो वरचा भाग जो आहे त्याला नॉर्थ अमेरिका म्हणतात, खालचा भाग जो आहे त्याला साऊथ अमेरिका म्हणतात. बरोबर की नाही. आपल्या इकडे पण साऊथ इंडिया वगैरे म्हणतात, म्हणजे खालचा भाग, इंडियाच्या खालचा दक्षिणेकडचा भाग जो आहे त्याला साऊथ इंडिया म्हणतात. तसंच साऊथ अमेरिका म्हणजे खालची अमेरिका, नॉर्थ अमेरिका म्हणजे वरची अमेरिका. चला आता हे जे आहे नासावरून लक्षात ठेवायचे आपल्याला, नॉर्थ अमेरिका मोठा आहे कुणापेक्षा, साऊथ अमेरिकेपेक्षा मोठा आहे. चला लक्षात येतं हे बी तुमच्या आलं. आता 2 झालं, 3 झालं. इथला नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका 4 नंबरचा झालाय. पुढे आहे नासा की आंटीने. आंटी म्हणजे अंटार्क्टिका खंड आपल्याला लक्षात ठेवायचा. इथं आंटी आपल्या अंटार्क्टिका खंडावरती, कुठं इथं अंटार्क्टिका. माहिती पाहिजे. बऱ्याच ज्या छोट्या छोट्या एक्झाम तुम्ही देत असता, सरळ सेवा वगैरे जर कोणी देत असेल त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आपल्यालाही कधी काळी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यावरती, म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे. 5 नंबरचा सगळ्यात मोठा खंड आहे अंटार्क्टिका. किती नंबरचा, 5 नंबरचा सगळ्यात मोठा आहे. पुढे आहे युरो म्हणजे युरोप इथं आहे. युरोप दिसतोय तुम्हाला. इंग्रज वगैरे भारतावरती आले होते, आक्रमण केलं होतं. पोर्तुगीज असतील, स्पेन असतील, फ्रान्सवाले असतील, जे काही कोणी होते ते कंट्रीज ज्यांनी भारतात येऊन इथं व्यापार वगैरे करण्याच्या उद्देशाने आल्यानंतर राज्य करायला लागले इंग्रजांसारखे, ती सगळी लोक जी युरोपियन होती ती इथली होती. इथं दिसतं ना मला हिरव्या कलरचं दिसते बघा. इथं हिरवा नाही पण तो वेगळा कलर आहे थोडासा हिरव्या कलरपेक्षा. हिरवा कलर इथं ऑस्ट्रेलियाचा आहे, हे जरा थोडासा वेगळा आहे, त्याच्यामध्ये शेड आहे. ठीक आहे, युरोप लक्षात ठेवायचंय. चला शेवटचा आहे लियावरून लक्षात ठेवायचंय ऑस्ट्रेलिया. काय, ऑस्ट्रेलिया हा जो आहे तो सगळ्यात, युरोप जो आहे तो 6 नंबरचा आणि ऑस्ट्रेलिया जो आहे तो 7 नंबरचा क्षेत्रफळानुसार त्याचा क्रम येतोय. इथं जे दिसतंय ना हिरव्या कलरचं, ते ऑस्ट्रेलिया आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया खंडाच्या साईडला इथे न्यूझीलंड दिसते तुम्हाला. एका इथं टोक दिसते बघा न्यूझीलंडचं, हे न्यूझीलंड आहे. परंतु नवीन संशोधनानुसार आता असं तपास लागलाय की न्यूझीलंडच्या खाली सुद्धा झीलँडिया नावाचा एक खंड आहे की जो समुद्रामध्ये बुडालेला आहे. ठीक आहे, नवीन संशोधन आहे, हे नवीन संशोधन आहे, अजून त्याला मान्यता मिळायची. परंतु झीलँडिया नावाचा एक नवीन खंड त्या ठिकाणी आहे, झीलँडिया असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय. अजून त्याला मान्यता भेटायची. झीलँडिया न्यूझीलंडच्या खाली
एक मोठा खंड आहे की जो पाण्यात बुडालेला आहे, नवीन शोध लागलेला आहे त्याचा, झिलेंडिया म्हणतात त्याला, महत्त्वपूर्ण आहे हे. जर विचारलं तुम्हाला तर तुम्हाला आलं पाहिजे जगातला 8वा खंड कोणता किंवा कोणता होऊ शकतो असं जर आलं तर झिलेंडिया नावाचा खंड आहे जो की न्यूझीलंडच्या खाली पाण्यामध्ये दफन आहे आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी. चला येतोय तुमच्या खाली, आशा आहे आपकी नासा की आंटीने युरोलिया. तुमच्या ही गोष्ट लक्षात आली आता. याचा अर्थ आशा म्हणजे आशिया, आपकी म्हणजे आफ्रिका, नासा याचा अर्थ नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका, आंटी म्हणजे अंटार्क्टिका खंड आहे, युरो म्हणजे युरोप आहे आणि लिया म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. सोपं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही दिसत असेल, नसेल दिसत तर मी सांगतो की जो काही आशिया खंड आहे त्याने जगाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे, जवळजवळ 29.32% भाग जो आहे तो आशियाने व्यापलेला आहे. किती? 29.32%. 29.32% भाग जो आहे जगाच्या खंडांचा तो आशिया या खंडाने आपला व्यापलेला आहे, इथं दिलेला आहे. चला पुढे अजून काय आहे त्या ठिकाणी, जे काही अर्थचं मास आहे किंवा लँड अर्थचं जे काही मास आहे त्याच्यापैकी जवळजवळ 20.32% आफ्रिकेचं आहे. कुठं आहे? आफ्रिकेचं आहे. 20.32%. किती? 20.32%. 20.32% म्हणू शकतो आपण. आकार म्हणजे आहे किंवा मास जे आहे ते आफ्रिकेचं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. साऊथ अमेरिकेने किती टक्के भाग व्यापलेला आहे? 11.94% दिलेला, म्हणजे जवळजवळ 12% भाग जो आहे तो खालच्या अमेरिकेचा आहे. आणि वरच्या अमेरिकेचा आपण जर उत्तर अमेरिकेचं पाहिली तर 16 किती आहे? 39% आहे. 16.39% आहे. हे काय एवढं सगळं बघण्याची गरज नाही आपल्याला, फक्त आशिया खंड आणि सगळ्यात शेवटचा जो खंड आहे सगळ्यात लहान त्याने किती टक्के भाग व्यापले ते बघायचं आपल्याला. चला आशिया खंडाचा आपलं 29.32% माहिती आहे आणि सगळ्यात शेवटचा ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे त्याने जवळजवळ 6.03% भाग व्यापलेला आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. हे मी पुसून टाकतो वाटलंच नाही तर तुमचं कन्फ्युजन अजून वाढू शकतं. 6.3 आणि 29.32% आशिया खंडाने भाग व्यापलाय आणि ऑस्ट्रेलिया सगळ्यात छोटा आहे त्याचं किती आहे? 6.03%. पाठ करायचं आपल्याला, हे येऊ शकतं कधी बी, ठीक आहे, कोणत्याही एक्झामला येऊ शकतं जे देत असाल ती. चला येतोय तुमच्या लक्षामध्ये आता ही जे काही ट्रिक दिलेली आहे ते ट्रिक आपल्याला पाठ करायची. आता पुढचा भाग पाहूया. भारतातील प्रमुख अणुविद्युत केंद्रे ह्याच्याविषयी सुद्धा ट्रिकच्या माध्यमातूनच आपण भारताचा सगळा काही अभ्यास करणार आहे. आता या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला की प्रमुख अणुविद्युत केंद्रे कोणती आहेत. या ठिकाणी ट्रिकच्या माध्यमातून आपण पाहणारच आहे, परंतु जे काही ज्या ठिकाणी हे आहेत अणुविद्युत केंद्र त्यांची सगळ्यात पहिल्यांदा आपण नकाशामध्ये ते कुठे ते बघून घेऊयात. चला नरोरा जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. 404. एक मिनिट जरा पेन बदलतो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. हां, तर नरोरा जे आहे ते कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. चला पुढे राजस्थानमध्ये इथं रावत भाटा आहे, परंतु नाव दिलेलं नाही, फक्त राजस्थान दिले. रावत भाटा जो काही प्रकल्प आहे अणुविद्युत केंद्र ते सगळ्यात मोठं क्षमतेचं अणुविद्युत केंद्र आहे आपण म्हणू शकतो रावत भाट्याचं, ठीक आहे, सगळ्यात पहिलं मोठं. चला पुढे आहे काकरापूर, गुजरातमध्ये आहे. इथं काकरापूर इथं दिलेलं आहे बघा, काकरापूर. त्याच्यानंतर तारापूर जी अणुभट्टी आहे महाराष्ट्रामध्ये आहे. बरं, पुढे आहे कैगा कर्नाटकमध्ये येत आहे, इथं दिलेलंच आहे कैगा. त्याच्यानंतर आहे कल्पकम येत आहे तमिळनाडूमध्ये, कुडनकुलम पण तमिळनाडूमध्येच आहे, दोन्ही पण इथं दिलेले आहेत. मद्रास सुद्धा आहे आणि नंतर आहे कुडनकुलम. आता आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून ह्याला लक्षात ठेवायचं आहे की जे अणुविद्युत केंद्र आहेत ते महत्त्वपूर्ण आहेत आपल्यासाठी, एक्झामला विचारले जातात ते. चला काय आहे आपली ट्रिक? काय सगळ्यात पहिल्यांदा नारायणराव काका कल्पनाला म्हणाले काग मॅड कुडा पण टाकते, बरोबर की नाही? म्हणजे काय तर नारायणराव हे काका आहेत, ते काका आहे त्या जे काही तिचं नाव आहे त्या पुरीचं तिचं नाव आहे कल्पना, तिला काय म्हणाले ती कचरा कुठं बी टाकते म्हणून तिला म्हणतात ते काय ग मॅड म्हणजे येडी, बरोबर की नाही? काग मॅड कुडं पण टाकते, बरोबर की नाही? आता ह्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचंय नारायण म्हणजे नरोरा लक्षात राहील आपल्या, ठीक आहे. पुढे आहे राव म्हणजे रावत भाटा राजस्थानमध्ये, ठीक आहे, महत्वाचं आहे. काका म्हणजे काकरापारा गुजरातमध्ये आहे, अणुविद्युत केंद्र आहे. कल्पनाला म्हणाले याचा अर्थ होतो कल्पकम जे की तमिळनाडूमध्ये आहे. काग म्हणजे कैगा जे की कर्नाटकमध्ये आहे, इथं आपण दाखवलेलं आहे. मॅड म्हणजे मद्रास, ठीक आहे, चेन्नई मद्रास, पूर्वीच्या काळी मद्रास म्हणायचे चेन्नईला. कुडन म्हणजे कुडानकुलम, ठीक आहे, तो पण तमिळनाडूमध्येच आहे प्रकल्प, महत्वपूर्ण आहे. आणि टाकते मद्रास म्हणजे याचा अर्थ तारापूर जे आहे ते इथं चुकून मद्रास झालेला आहे. टाकते याचा अर्थ काय होतो? तारापूर होतो. काय होतो? तारापूरचा प्रकल्प आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. टाकतेचा अर्थ तारापूर घ्यायचा आपण. तर अशा पद्धतीने जे काही अणुविद्युत केंद्र आहेत ती अणुविद्युत केंद्र आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत, लक्षात ठेवावी लागतील. चला आता हे समजले तुम्हाला. नारायणराव काका कल्पनाला म्हणाले का ग मॅड कुडा कुडं पण टाकते, हे आपल्याला पाठ करायचंय. दोनदा चारदा तुम्ही ज्यावेळेस म्हणाल ती गोष्ट त्यावेळेस ती एक तुमची ट्रिक बनून जाईल. तुम्हाला ते कधीतरी तुम्ही म्हणले नुसतं तोंडात जरी म्हणले तरी ते रुळून जाईल, नंतरच्या काळामध्ये आठवेल तुम्हाला. ठीक आहे, चला पुढचं पाहिजे आता आपल्याला. आता भारतातील लांबीनुसार प्रमुख नद्या आपल्याला पाहिजेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोदावरी नदी असेल किंवा ब्रह्मपुत्रा नदी असेल, परत गंगा नदी असेल, ह्या नद्या ज्या आहेत त्या प्रमुख नद्या आहेत भारतातल्या. कृष्णा नदी असेल. ठीक आहे, मग यांच्यामध्ये सगळ्यात लांब नदी कोणती आहे ते आपल्याला पाहिजे, जी की भारतामधून वाहते. ठीक आहे, भारतामध्ये सगळ्यात जास्त लांब असलेली नदी आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गंगा येते, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आता ट्रिकच्या माध्यमातूनच आपल्याला लक्षात ठेवावं लागतं ना. हा जो तुम्हाला इथं जे खिचडी दिसते त्या खिचडीमध्ये तुम्हाला काही समजणार नाही, ती फक्त एक प्रारूप काढलेलं आहे मी या ठिकाणी. तर आता तुम्हाला समजून सांगताना मात्र तुमच्या लक्षात येईल बराचसा पार्ट. पहिली आहे गंगा नदी. 2525 किलोमीटर आहे ती भारतामधून वाहते. किती? 2525 किलोमीटर. या ठिकाणाहून गंगा गंगोत्री या ठिकाणाहून ती उगम पावते. तिला नंतरच्या काळामध्ये भरपूर नद्या येऊन मिळतात आणि पुढे बांगलादेशमध्ये गेल्यानंतर ती ब्रह्मपुत्राला येऊन मिळते, जी की ब्रह्मपुत्रा इकडून आलेली अशी या अरुणाचल प्रदेशमधून आसाममधून प्रवेश करत परत ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती बांगलादेशमध्ये उतरलेली आहे. तर गंगा नदी जी आहे ती गंगा नदी ज्यावेळेस बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस त्या लोकांनी तिचं नाव बदललेलं आहे. त्या ठिकाणी पद्मा ठेवले. बांगलादेशमध्ये काय ठेवलेलं आहे? पद्मा ठेवलेला आहे. हा भाग झालेला आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलंय, तरी पण थोडीशी रिव्हिजन व्हावी याच तो महत्त्वाचे आहे. पद्मा म्हणून नंतर बांगलादेशमध्ये ओळखली जाते. ब्रह्मपुत्रा तिकडने येते, गंगेसोबत मिळते आणि ज्यावेळेस त्रिभुज प्रदेशात जाऊन मिळते ज्यावेळेस ब्रह्मपुत्र आणि गंगा एकत्र येतात त्यावेळेस त्यांना मेघना या नावाने बांगलादेशमध्ये ओळखलं जाते. कोणत्या नावाने? मेघना नावाने ओळखलं जाते. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं मित्रांनो. गंगा नदी जी आहे ती ज्यावेळेस बांगलादेशमध्ये घुसते त्यावेळेस तिचं नाव बदलून पद्मा ठेवलंय, पण ज्यावेळेस ती ब्रह्मपुत्राला भेटते आणि मग दोघी संगच वाहते त्यावेळेस त्यांना काय म्हटलंय? मेघना म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्या दोघी जणी मिळून त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये आणि पश्चिम बंगालच्या आपला जो काही भारताचा पश्चिम बंगाल हे जे काही राज्य आहे त्या ठिकाणी काय होतंय तर गंगेच्या वितरिका निर्माण होतात. ते काही इकडं काही बांगलादेशात जातात, ते सुंदरबनचा प्रदेश निर्माण करत आहेत, त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. त्या ठिकाणी काय करतात? ते त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. हे त्रिभुज प्रदेश काय असतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गाळाचं जे काही संचयन होते कुठून? जेव्हापासून हिमालयातून नदी जी उगम पावतीये तेव्हापासून ती गाळ आपल्या सोबत वाहत आणते. ज्या वेळेस बंगालच्या उपसागराला येऊन मिळते त्यावेळेस सगळा गाळ ते काय करते त्या समुद्र किनाऱ्याच्या जिथे मिळते त्या ठिकाणी पसरून टाकते. त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश जगामध्ये सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात तो एक व्हाईट टायगरसाठी, म्हणजे आपण त्याला रॉयल बेंगाल टायगर वगैरे म्हणतो, त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्यामुळे तो महत्त्वपूर्ण आहे. सुंदरबनविषयी विचारलं गेलं आहे की गंगा नदीच्या व ब्रह्मपुत्रा नदीच्या जो काही त्रिभुज प्रदेश आहे त्याला काय नाव आहे? तर गंगेच्या त्रिभुज प्रदेशात सुंदरबन म्हणतात. काय म्हणतात? सुंदरबन म्हणतात. सुंदरबन म्हणतात. महत्त्वपूर्ण आहे ते सुंदरबन. परत का सांगतोय? लक्षात राहण्यासाठी सांगतोय तुमच्या. महत्त्वपूर्ण आहे तो. गंगा नदी तुम्हाला समजले इकडनं येते, वरनं येते ती ब्रह्मपुत्रा नदी येते. त्याच्यानंतर तिच्या काही उपनद्या देखील आहेत, जसे की यमुना आहे. या ठिकाणाहून यमुना तुम्हाला आता रेड कलरमध्ये मी काढून दाखवतो, ती यमुना नदी आहे, मिळते परत तिला येऊन. त्याच्यानंतर गंडक असेल, कोसी असेल, घागरा असेल, या नद्या सुद्धा आहेत ज्या गंगेच्या उपनद्या आहेत. परत खालून येणारी चंबळ नदी असेल, ती चंबळ नदी सुद्धा उत्तरवाहिनी नदी आहे. शोण नदी असेल ती सुद्धा गंगेची उपनदी आहे. ही या ठिकाणाहून गेलेली महत्त्वपूर्ण बाबी आहेत ह्या आपल्यासाठी. तर आता आपल्याला पाहायचंय की ह्या ज्या काही गंगा नदी आहे, ब्रह्मपुत्रा आहे, या ठिकाणी महानदी आहे, गोदावरी आहे, ठीक आहे, जी की कुठे उगम पावते? गोदावरी नदी जी आहे ती त्र्यंबकेश्वरला उगम पावती नाशिकमध्ये. त्याच्यानंतर कृष्णा नदी आहे जी की महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावती. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस ती उगम पावती त्यावेळेस 5 नद्या एका ठिकाणी उगम पावतात. ते गायत्री असेल, सावित्री असेल तर तिकडे जाऊन वाहतात ते कोकणामध्ये. बाकीच्या उरलेल्या 3 ज्या आहेत, कोयना असेल, वेण्णा असेल आणि कृष्णा असेल, त्या पुढे येऊन एकत्रित होऊन परत कृष्णाला येऊन मिळतात. वेण्णा आणि कोयना आणि कृष्णाच्या उपनद्या म्हणून बनतात. तर ते असतील. तर ह्या 5 नद्यांचा उगम जो आहे तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो. त्यामुळे ते देखील महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. परत खाली गेल्यानंतर कावेरी नदी असेल, पेन्नारू नदी असेल, ठीक आहे, महत्त्वाचं असेल. वैगई वगैरे बऱ्याचशा नद्या आहेत. नर्मदा आहे, तापी आहे, ज्या की इकडं पश्चिम वाहिनी आहे तिकडे वाहतात. म्हणून आता या सगळ्यांची आपल्याला लांबी बघणं गरजेचं आहे. लांबी बघत असताना काय करायचं आपल्याला? ट्रिकच्या माध्यमातूनच लक्षात ठेवायचं, लय डोकं चालवायचं नाहीये. चला ट्रिक काय आपण पाहूया.
तुम्ही आता सगळीच्या सगळी ट्रिक पाठ नाही केली तरी चालेल, फक्त पहिले 5 नद्या तरी तुम्हाला कमीत कमी माहिती पाहिजे त्यांच्या लांबीनुसार की किती लांब आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बाकीचं जे येते परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला त्यातली एक तरी महत्त्वाची नदी त्याच्यामध्ये दिलेली असती आणि महत्त्वाच्या नद्या त्याच्यात जे सगळ्यात जास्त लांब आहेत, ठीक आहे, येते लक्षात तुमच्या. तर पहिल्या 4 ते 5 नद्या तुमच्या पाठच पाहिजे. त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं गंगा को येनाच पडेगा, म्हणजे गंगेला यावंच लागेल, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ती ट्रिक लक्षात ठेवायची, गंगेला यावंच लागेल, गंगा को येनाच पडेगा, ठीक आहे. मग आता गंगा कू म्हणजे काय, गंगा म्हणजे याचा अर्थ गंगा नदी, ठीक आहे. पुढचा गा म्हणजे गोदावरी नदी 1465 किलोमीटर, वृद्ध गंगा असं देखील म्हटलं जातंय किंवा दक्षिणेकडची गंगा असं देखील गोदावरीला म्हटलं जातंय. MPSCने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, महत्वाचा आहे. चला, गोदावरी समजते तुम्हाला 1465 किलोमीटर आहे एकूण आणि गंगा किती आहे 2525 किलोमीटर आहे. पुढे चालूयात आपण. कृष्णा नदी आहे, गंगा कू म्हणजे कृष्णा नदी 1400 किलोमीटर आहे, 1400 किलोमीटर आहे, ठीक आहे. चला पुढे गेल्यानंतर यमुना नदी आहे, किती आहे 1370 किलोमीटर आहे, 1370 किलोमीटर आहे. नर्मदा आहे परत खाली 1312 किलोमीटर, जास्त फरक नाही यांच्यामध्ये, थोडा फरक आहे, ठीक आहे. पहिली नदी फक्त 2525 आहे, नंतर 14 14 13 13 असं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी तुमच्या लक्षात येईल त्या गोष्टी. चला पुढे आहे चंबळ नदी, चंबळ नदी जी आहे 960 किलोमीटरची आहे. फक्त लक्षात ठेवा की ज्या काही हजाराच्या पुढच्या नद्या आहेत तर ते ह्या पहिल्या जवळजवळ 4 नद्या 5 नद्या ज्या आहेत गंगा गोदावरी कृष्णा यमुना नर्मदा, ह्या 5 नद्या तरी तुमच्या पाठ पाहिजे, महत्त्वपूर्ण आहेत त्यांच्या संदर्भात लांबी जी आहे ती तुमची पाठ पाहिजे. मग काय काय लांबी आहे, गंगेची लांबी 2525, गोदावरीची 1465, परत 1400, 1370 1312, गंगा को येनाच पडेगा एवढं जरी केलं तरी खूप आहे, परंतु आपण पूर्ण ट्रिक आता पाहूनच घेऊया आलेला आहे. तर चला, गंगा को येनाच पडेगा, भीम ब्राह्मण का 32 पे दात सुवर्ण बसाने को असं म्हणू शकतो. चला, काय आहे, गंगाला यावंच लागेल आपण म्हणूयात, ठीक आहे. गंगा को येनाच पडेगा. आता ब्राह्मण आहे एक, भीम नावाचा एक ब्राह्मण आहे, ठीक आहे. त्या भीम ब्राह्मणाच्या 32ला म्हणजे त्याच्या दातावरती एक सुवर्णाचा दात बसायचा आहे, सोन्याचा दात बसवायचा आहे, त्याच्यासाठी तिला यावंच लागला असं थोडक्यात आपण आपल्या ब्रेनला इमेज देऊन ठेवायची, ठीक आहे. म्हणजे लक्षात राहील, गंगा को येनाच पडेगा, भीम ब्राह्मण के 32 पे दात सुवर्ण बसाने को. दात सुवर्ण म्हणजे दात, सुवर्ण म्हणजे सोनं, ठीक आहे. सुवर्ण रेखा नदी आपण त्याच्यामुळे सोनं घेतलं ते, आणि बसाने को म्हणजे शेवटची साबरमती, हे असं लक्षात ठेवायचं फक्त, ठीक आहे. एवढंच फक्त तुम्हाला अवघड जाईल, कठीण बाकीचं काही अवघड जाणार नाही. आता याच्यामध्ये भीम याचा अर्थ भीमा नदी, म म्हणजे महानदी, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणी, का म्हणजे कावेरी, ब म्हणजे ब्रह्मपुत्रा, पुढे 32चा अर्थ ब्रह्मपुत्र, तापी, सिंधू असा आपण घेतलेला आहे. पेचा अर्थ पेन्नरू, दातचा अर्थ दामोदर आणि तुंगभद्रा आहे, आणि सुवर्ण बसानिको म्हणजे सुवर्णरेखा साबरमती. एकदा बघून घ्यायची, लिहून घ्यायची. ही तुमच्याकडे एक सेपरेट अशी छोटीशी नोटबुक पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, त्या ठिकाणी मी ज्या ज्या काही ट्रिक्स सांगत असतो तुम्हाला त्या ट्रिक्स तुम्ही लिहून घ्यायच्यात, म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस एक्झाम येणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या रिवाईज करायला सोप्या जातील, रिव्हिजनसाठी आवश्यक असतात. हे जे आहे थोडंसं पॉज करून लिहून घ्यायचं लेक्चर, काही अडचण नाही आहे, हळूहळू बघितलं तरी चालेल. आता पुढचा पार्ट आपण पाहणार आहे. पुढे आहे आता ज्या काही पूर्व भागातल्या नद्या आहेत, पूर्व किनारपट्टीच्या नद्या आपण म्हणूयात त्यांना. पूर्व किनारपट्टीच्या नद्या ज्या आहेत त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा क्रम आपल्याला पाहायचा आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्याला जे MPSC असते ती काय करते, क्रम विचारते, नद्यांचा क्रम विचारते. महाराष्ट्रातील नद्यांसंदर्भात मी तुम्हाला सांगेलच, कारण त्यावेळी जो पार्ट येणार आहे तो आपल्याला डीपली स्टडी करायचा आहे, आणि ते पाठांतर तुमचा असंच होऊन जाईल कारण आपण त्याला डीपली स्टडी करणार आहे. परंतु हा जो भाग आहे आपण तो वर पाहतोय भारताच्या नद्यांच्या संदर्भात, त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला ज्या पूर्व भागातल्या ज्या नद्या आहेत त्या अभ्यासासाठी जास्त नाही आहेत, परंतु त्यांचा क्रम आपल्या लक्षात पाहिजे, कारण कधी पण MPSC काही विचारू शकते, ठीक आहे. चला, आता काय आहे त्याचं त्याच्यासाठी ट्रिक, तर अब म्हणजे आत्ता, ठीक आहे. अब दासू ब्राह्मण महान गोकुळ पे कावळा असं जरी म्हणलं तरी चालतंय, ठीक आहे. थोडासा अर्थपूर्ण अजून बनवा तुम्ही, मी माझ्या पद्धतीने बनवून दिले, तुम्ही याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन करून अजून चांगल्या पद्धतीने बनवू शकता, थोडंसं अर्थपूर्ण, ठीक आहे. अब दासू ब्राह्मण एवढं जरी केलं तरी ठीक आहे, परंतु आपल्याला क्रम पाठ करायचं आहे. खालचं बी कुणाला बी विचारलं जाऊ शकते, MPSC विचारू शकते, म्हणून मग पुढे करायचं आहे. महान गोकुळ, महान म्हणजे महानदी असेल, गोदावरी असेल, परत कृष्णा असेल, महान गोकुळ पे कावळा बिठाय किंवा कावळा. अब दासू ब्राह्मण महान गोकुळ पे
कावळा को देख रहा है असं करायचं काहीतरी पुढं, ठीक आहे. थोडं येडं बनायचं आपल्याला. आपल्याला काय आपलं पर्पज काय आहे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, जे काही क्रम आहे तो लक्षात राहिला पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं येडं बनायचं आहे. जे काही आहे ते फक्त इमॅजिनेशन करायचं आपल्याला, एक इमेज द्यायची आपल्या ब्रेनला, म्हणजे नंतरच्या काळामध्ये रिव्हिजनसाठी सोपं जाणार आहे. येते तुमच्या लक्षामध्ये पहिल्यांदा अजय नदी आहे, ठीक आहे. काय नदी आहे पुढे? अजय नदी आहे पहिली इकडं. त्याच्यानंतर बराकार नदी आहे. बराकार नदी जी आहे ती दामोदर व्हॅली प्रकल्पाचा भाग आहे. दामोदर व्हॅली प्रकल्प विचारलेला आहे MPSCने, ठीक आहे. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला होता ते महत्त्वपूर्ण आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेलं आहे. चला येते तुमच्या लक्षामध्ये. पुढं परत दामोदर नदी आलेलीच आहे लगेच. त्याच्यानंतर सुवर्णरेखा नदी महत्त्वपूर्ण आहे. जो काही टाटांनी जो काही कारखाना बसवला होता त्यांचा, आपण म्हणूया जमशेदपूर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा, बरोबर की नाही, तर तो कारखाना सुवर्णरेखा नदीच्या काठी बसवलेला आहे. त्यामुळे सुवर्णरेखा नदी देखील इथं महत्त्वाची आहे आपल्याला. ब्राह्मणी नदी आहे परत खाली. महानदी आहे, महानदी सुद्धा महत्त्वाची आहे. हिराकूड प्रकल्प विचारला गेलेला आहे. जे कुणी M विश्वेश्वरय्या होते ते M विश्वेश्वरय्या यांनी संकल्पना मांडली होती की भारतामध्ये सगळ्यात मोठं जे सगळ्यात लांब मातीचं धरण पाहिजे, तर ते सगळ्यात लांब मातीचं धरण हे हिराकूडचं, ते महानदीवरती आहे, ठीक आहे. महत्त्वपूर्ण आहे ते. गोदावरी इतर काय महाराष्ट्राची जीवनगंगा म्हणून म्हणलं तरी तुम्ही चालतंय. तिला वृद्धगंगा असं देखील म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखलं जाते तिला, ठीक आहे. महत्त्वपूर्ण आहे ते आपल्यासाठी. पुढे आहे कृष्णा नदी. सगळ्यांना माहिती आहे कृष्णा नदी कुठे उगम पावते? महाबळेश्वरला उगम पावते. ते सुद्धा पाहिले आपण. क्रम लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या नदीनंतर कोणती येते ते. नंतर पेन्नेरू आहे, कावेरी आणि वैगई नदी सगळ्यात शेवटची पठारावरील, ठीक आहे. सगळ्यात शेवटची नदी वैगई नदी आहे, विचारली जाऊ शकते आपल्याला, म्हणूनसाठी पाहून घेतोय आपण. या ठिकाणी बाकीच्या सुद्धा नद्या आहेत, जसं की पहिल्यांदा इकडे जे आहे वाळवंटातून राजस्थानच्या वाहती ती लुनी नदी असेल, किंवा साबरमती नदी असेल, मही नदी असेल, ठीक आहे. चंबळ मी मगाशी तुम्हाला सांगितली होती इकडनं वर जाते. बनास नदी आहे, तिचीच उपनदी आहे चंबळची. अशा पद्धतीने इतरही नद्या आहेत. हिमालयीन नद्या देखील आहेत इकडे वरती. त्यांचा क्रम आपण पहिल्याच लेक्चरमध्ये, म्हणजे जे काही याच्या आधीचं लेक्चर होतं की जे भारताला आपण सुरुवात केली होती त्याच वेळेस बघून घेतलेलं आहे. झेलम, चिनाब, राबी, बियास, सतलज आणि सिंधू यांचा क्रम आपण जो होता तो केलेला आहे. जेची, राबी, सी असं बघितलं होतं आपण. चला येते तुमच्या लक्षामध्ये. आता पुढचा पार्ट आपण पाहूयात. जगातील प्रमुख महासागर साईजनुसार महासागर आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु पुढचे जर विचारले तर आपल्याला ते सुद्धा माहिती पाहिजे, कारण आपला वर्ल्ड जिओग्राफी आहे. काही विचारू शकतात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल डाटा आहे, आपल्या लक्षात राहिला पाहिजे. पैसा काय करायचं आहे? पैशावरून सगळे लक्षात ठेवायचं. आपल्याला इथं स्पेलिंग दिलं मी PAISA, पैसावरून लक्षात ठेवायचं आहे. पॅसिफिक महासागर जो दिसतो ना तुम्हाला इथं, नॉर्थ पॅसिफिक, साऊथ पॅसिफिक वगैरे, हे पॅसिफिक महासागराचं जे काही किनारपट्टी आहे ती अग्निकंकण म्हणून ओळखली जाते. परत सांगतो मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. हा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा. आणि ह्याचाच इकडचा भाग हा आहे, ठीक आहे. इथं दिसतोय तुम्हाला तो. त्याला अग्निकंकण असं का म्हटलं जात आहे? कारण त्याचे जे काही किनारपट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त भूकंप होतात ते जगातले. जापान वगैरे जे आहे ते या ठिकाणी येते. म्हणजेच काय तर पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीच्या भागामध्ये येते, त्याला अग्निकंकण असं म्हणतात. कारण सगळ्यात जास्त ज्वालामुखी जे आहेत पृथ्वीवरचे आणि सगळ्यात जास्त भूकंप जो आहे तो पॅसिफिक महासागराच्या त्या कडेच्या किनारपट्टीला होत असतात, म्हणून त्याला अग्निकंकण असं देखील म्हटलं जाते. काय म्हणतात त्याला? अग्निकंकण म्हणतात. अग्निकंकण, रिंग ऑफ फायर म्हणतात त्याला. काय म्हणतात? रिंग ऑफ फायर. रिंग ऑफ फायर महत्त्वपूर्ण आहे. जसं जसं फॅक्च्युअल डाटा जो आहे तो आपला सध्या चाललेला आहे. भारताच्या बाबतीत पहिल्यांदा फॅक्च्युअल डाटा बघणार आहे, मग थोडं आपण त्याचा रिवाईज करून अभ्यास करणार आहे. चला येते तुमच्या लक्षामध्ये आता हे पण. पॅसिफिक महासागर जगातला 1 नंबरचा सगळ्यात मोठा महासागर आहे. पुढचा आहे अटलांटिक महासागर. हे जर या आकाराचा तुम्हाला दिसतोय असा, तो अटलांटिक महासागर आहे. इकडच्या साईडला युरोप, इकडे आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका यांच्या मध्यांचा भाग आहे हा. वरचा नॉर्थ अटलांटिक म्हणजे उत्तरेचा अटलांटिक, खालचा साऊथ अटलांटिक म्हणजे दक्षिणेचा अटलांटिक. पण हा जो महासागर एकत्र जर केला आपण, तो जगातला 2 नंबरचा महासागर भरतोय, ठीक आहे, आकारमानानुसार. तर ते महत्त्वाचं आहे. तिसरा आहे इंडियन ओशियन. त्याला हिंदी महासागर असं म्हणतात. काय म्हणतात? हिंदी महासागर म्हणतात. कारण इंडिया आहे ना वरती, इंडिया, हा इंडिया जो दिसतोय तुम्हाला इथं तो इंडिया, त्याच्या खालचा महासागर आहे, म्हणून इंडियावरून त्याला हिंदी महासागर असं नाव दिलंय. याचे परत प्रकार पडतात. म्हणजे हिंदी महासागर जो आहे तो 3 नंबरचा सगळ्यात मोठा महासागर आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी. चला पुढचा आहे साऊदर्न म्हणजे खालचा अंटार्क्टिकाच्या तिथला जो काही महासागर आहे त्याला साऊदर्न महासागर आपण म्हणू शकतो. साऊदर्न सी येतो, ओशियन आहे. तर हा ओशियन इथला जो काही रेड कलर राणी कलरमध्ये तुम्हाला खाली दिसतोय तो काय आहे? साऊदर्न ओशियन आहे. महत्त्वपूर्ण आहे. 4 नंबरचा सगळ्यात आहे. आणि शेवटचा आहे आर्टिक महासागर, सगळ्यात मोठा. कोणता? इथला आर्टिक म्हणजे उत्तर ध्रुवाजवळचा जो काही आर्टिक महासागर आहे तो किती नंबरचा आहे?
5 नंबरचा आहे. किती नंबरचा आहे? 5 नंबरचा आहे सगळ्यात मोठा महासागर. आलं लक्षात तुमच्या? पॅसिफिक 1 नंबरला आहे, अटलांटिक 2 नंबरला आहे, हिंदी 3 नंबरला आहे, 4 नंबरला साऊदर्न आहे, 5 नंबरला ओशियन आहे. एकदम सोपं आहे. जर तुम्ही नकाशाच्या माध्यमातून जरी बघितलं तरी सुद्धा हे सोपं जाणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. काय लक्षात जाणार आहे तुमच्या? सरळ जायचं आहे पॅसिफिक महासागराकडून इकडे इंडियाकडे यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे पहिला इथला, हा दुसरा, हा तिसरा, मग खालचा चौथा आणि वरचा 5वा. संपला विषय. 1 2 3 4 5 असं जर लक्षात ठेवलं तरी सोपं आहे. परंतु नसेल लक्षात राहत तुमच्या तसं तर मग पैसा ह्या नावाने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. महासागरामधून आपण मासे बिसे कमवतो, भरपूर सारा पैसा कमवतो, म्हणून पैसानुसार आपण महासागर लक्षात ठेवायचे. चला पुढे भाग, आता पुढचा भाग पाहू. आता निर्मितीनुसार राज्यांचा क्रम हे सुद्धा आपल्याला खूप IMP आहे, विचारलं जाते. उत्तराखंड झारखंड जे होतं शेवटचं ज्यावेळेस स्थापन झाले होते तेलंगणा वगैरे यांच्याविषयी विचारले गेलेले आहेत क्वेश्चन, त्यामुळे ते आपल्याला करणं भाग आहे. चला पाहूयात आपण त्याच्याविषयी. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक ट्रिक पाहून घेऊ. ट्रिक काय आहे? आम गुनाह ही मेघमंत्री सी गरमी दे सकता है. उतारो जॅकेट आहे की नाही, गरमी होती ना म्हणून जॅकेट उतारायचं त्या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात येत असेल तुमच्या. आपल्याला काहीतरी इमेज द्यायची आहे ब्रेनला, त्याच्यासाठी अशा प्रकारच्या ट्रिक बनवून आपण लक्षात ठेवू शकतो. आम गुनाह ही मेघमंत्र सी गरमी दे सकता है, उतारो जॅकेट. ठीक आहे, आता याच्यातलं तुम्ही सगळ्याच्या सगळं नाही केलं तरी चालेल, पण शेवटचं जे उतारो जॅकेट आहे ते तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये आता जम्मू काश्मीर बी ॲड झालेला आहे. जम्मू काश्मीरचं विभाजन होतं, लडाख झाले आणि जम्मू काश्मीर सेपरेट 2 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. ते मी तुम्हाला मागच्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे, महत्त्वपूर्ण आहे. परत दादरा नगर हवेली आणि जे काही आपलं दादरा नगर हवेली आणि दीव दमन होतं ते एकत्र झाले आता दोन्ही पण, आणि त्यांची जी राजधानी ती दमन केली आहे. पहिल्यांदा दादरा नगर हवेलीची जी काही राजधानी होती ती सिल्वासा होती, ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ते आता नवीन पार्ट करंटमध्ये तुम्हाला येणारच आहे, तो पण करायचाच आहे. परंतु राज्यांच्या बाबतीत आपण या ठिकाणी पाहतोय, त्यामुळे राज्य महत्त्वाचे आहेत. उतारो जॅकेट जरी लक्षात तुम्ही ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहील. उतारो जॅकेट पासून इथून खालचं जरी लक्षात ठेवलं तरी महत्त्वपूर्ण आहे. वरचं सगळं करण्याची गरज नाही आहे, परंतु आपल्या लक्षात ठेवायचं, कधी कधी आपल्याला त्याचा उपयोग पडू शकतो. ठीक आहे, काय आहे? आम गुनाह ही, याचा अर्थ आम म्हणजे म्हणजे आंध्र प्रदेश, म म्हणजे महाराष्ट्र आणि गु म्हणजे गुजरात. नंतरचं आहे नागालँड, ह म्हणजे हरियाणा. हे जे तुम्हाला इथं दिलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट वाचून दाखवणार नाही, तुम्ही समजून घ्यायचं या गोष्टी. इथं जे काय आहे गरमी, उतारो जॅकेट, गरमी होते का मग उतारो जॅकेट. शेवटचे राज्य लक्षात ठेवायचे जर असतील तर अशा पद्धतीने ठेवले तरी चालतील. गरमी, उतारो जॅकेट. गरमीचं काय होईल? गचं गोवा होईल. और गरमी इंग्लिशमध्ये लिहायचं पण लक्षात ठेवा. आर म्हणजे अरुणाचल प्रदेश, मी म्हणजे मिझोराम. त्याच्यानंतर मग उतारो जॅकेट, उतारो म्हणजे उत्तराखंड, झेड म्हणजे झारखंड, सी म्हणजे छत्तीसगड आणि टी म्हणजे तेलंगणा. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. यांच्या डेट वगैरे एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, फक्त त्यांचा क्रम वगैरे विचारला जाऊ शकतो म्हणून क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. गरमी होते, उतारो जॅकेट. ठीक आहे, चला पुढचं पाहूयात. आता परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण जे की एक्झामला अशा पद्धतीचे क्वेश्चन बनतात. ठीक आहे, याच्या पुढचं पण काही पार्ट अजून येणार आहे, त्याच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगेल. पानपोया वगैरे असा पार्ट जो आहे तो ऑप्शनमध्ये टाकला होता त्यांनी, मग ते आपल्याला माहिती पाहिजे की कशाला काय म्हणतात ते. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे पहिले दिले बागर, ते लुनी नदी, साबरमती नदी, हे जे प्रदेश आहेत राजस्थानमधले वाळवंटी प्रदेश, अर्धशुष्क प्रदेश आहेत. नदी आहे लुनी, त्या ठिकाणी साबरमती नदी बी आहेत, पण अर्धशुष्क प्रदेश आहेत ते. ठीक आहे, पश्चिम भागामध्ये काही राजस्थानच्या येतात ते. तर त्या ठिकाणी हे जे असे अर्धशुष्क असे प्रदेश असतात त्यांना काय म्हणायचं आहे? बागर असं म्हणायचं आहे. बागर असं म्हणायचं आहे. MPSC विचारते याच्यावरती क्वेश्चन, सरळ वाक्य देते की ह्या प्रदेशाला काय म्हणतात ते आपलं सांगता आलं पाहिजे. मग पुढे भांगर असेल, खादर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर भाबर असेल. भाबर म्हणजे दुसरा अजून एक प्रदेश आहे भाबरचा, तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. हे बागर आहे, तिथं भाबर आणि भांगर वेगळं आहे, खादर पण वेगळं आहे, तराईचा प्रदेश पण वेगळा आहे. तो पुढच्या पुढच्या पार्टमध्ये आपण तो पाहणार आहे. चला, येते तुमच्या लक्षामध्ये भागर काय आहे ते. ठीक आहे, चला पुढचा आहे शेखावती प्रदेश. शेखावती प्रदेश जो काही उत्तरेकडचा जो राजस्थान आहे, उत्तर साईड जे आहे राजस्थानची, त्या ठिकाणी खाऱ्या पाण्याची त्या ठिकाणी एक खारं क्षेत्र तयार झालेलं आहे मिठाचं. मिठाग्रे म्हणून आपण, मिठाग्रे वगैरे बनतात त्या ठिकाणी, त्याला शेखावती प्रदेश असं म्हणतात. ते शेखावती प्रदेश आलं तर लक्षात ठेवायचं आहे. त्या ठिकाणी मिठाग्रे आहेत. राजस्थानच्या उत्तरेकडचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी मिठाग्रे आहेत म्हणून त्याला शेखावती प्रदेश असं म्हणायचं. चला पुढं आहे बावडी. बावडी बऱ्याच वेळा विचारलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे. काय आहे? विहीर आहे. पायऱ्यांच्या विहिरी आहेत. इतक्या पायऱ्या आहेत की तुम्ही विचार नका. इथं तुम्हाला दिसत असतील बघा, नुसत्या सगळीकडून पायऱ्याच. ठीक आहे,
परत एकदा बावडी हा नाव जर तुम्ही जर टाकून पाहिलं गुगलला तर तुम्हाला बावडीच्या बहुत साऱ्या इमेज तिथं उपलब्ध होऊ शकतात, तुम्ही त्या बघून घ्यायच्यात काय आहे बावडी ते विचारलं जातं एक्झामला, ठीक आहे. हे बावडी बघून घ्या इथं. हां, जे काही मध्ये दिसतंय खाली खोलवरती विहीर आहे ती, तिच्यात उतरण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्यांचं रचना केलेली आहे त्या ठिकाणी, महत्वपूर्ण आणि असं सुबक असं बांधकाम पण दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी, ठीक आहे. इमेज बघून घ्यायच्यात आपल्याला. बरं, आता महत्वाचं आहे बिश्नोई जमात जी की राजस्थानमध्ये आढळतीये. इथं दिलेलं आहे प्रामुख्याने भारताच्या राजस्थान थरच्या वाळवंटात वगैरे त्या बिश्नोई जमाती तिकडे असतात जास्त, ठीक आहे. चला, काय आहे राजस्थान राज्यात राहणारे एक लोक समुदाय. बरं, अजून काय दिसते आपल्याला, या जमातीची स्थापना गुरु जंबेश्वर यांनी केलेली आहे. महत्वपूर्ण आहे, आपल्याला माहिती पाहिजे ना छोट्या छोट्या गोष्टी. बिश्नोई बऱ्याच वेळा आपल्याला लहानपणी सुद्धा 7वी 8वीला असताना सुद्धा बिश्नोई वगैरे जमाती, पिग्मी वगैरे जमाती द्यायची बघा. तर त्याच्यातली बिश्नोई जी आहे ती भारतातच आहे, राजस्थानमध्ये आहे, थरच्या वाळवंटात आहे. चला, प्राणी आणि झाडे यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे म्हणून आम्ही इथं ही जमात टाकलेली आहे. प्राणी आणि जे झाडं आहेत त्यांच्यावरती त्यांचं महत्त्वपूर्ण असं प्रेम आहे त्यांच्यावरती, त्याच्यामुळं काय झालंय विशेष असं प्रेम असल्यामुळं विचारलं जाऊ शकतं एक्झामला. जे काही अशा टिपिकल पॉईंट असतात ना जे एखाद्या जमातीविषयी ते महत्त्वपूर्ण असतात, कारण त्याच्यावरती प्रश्न बनतात. आता पर्यावरणाचा मुद्दा सगळ्यात जास्त सध्या करंटमध्ये जे काही ग्लोबलायझेशन झालं त्याच्यामुळं जो करंटमधला महत्त्वाचा असा मुद्दा आहे तो पर्यावरणासंदर्भात आहे. मग आपण पाहत असतो दरवर्षी पर्यावरणीय परिषदा वगैरे भरत असतात, बरोबर की नाही. तर मग अशा दृष्टिकोनातून जर भारताचा विचार केला तर एक जमात पण आहे त्याच्यामध्ये की जी प्राणी मात्रांवरती निसर्गावरती प्रेम करणारी जमात आहे. तर ती जमात कोणती, तर बिश्नोई जमात आहे. आपल्याला माहिती पाहिजे ह्या गोष्टी, म्हणूनसाठी IMP आहे. 29 मार्गदर्शक तत्वांचं पालन ते काटेकोरपणे करतात. चला, या आले लक्षात. भूतदया म्हणजे काय, प्राणी मात्रांवर आपण दया करतो अशा पद्धतीची जमात आहे. आपण थोडक्यात माहिती पाहतो त्यांची की काय बिश्नोई जमात आहे. थरच्या वाळवंटामध्ये असते आणि ही जमात त्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. चला, येथे तुमच्या लक्षामध्ये बावडी काय आहे हे महत्त्वपूर्ण आहे. बिश्नोई जमात घेते एक महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. शेखावती प्रदेश असेल, बागर असेल, IMP गोष्टी आहेत. आपलं फक्त इमेजेस पाहिजेत त्यांच्या, म्हणजे आपल्याला क्लिक होऊन जाईल की हे नेमका काय प्रदेश आहे, ठीक आहे. चला, तर या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय ते खादींची इमेज आहे. काय इमेज आहे, तर या ठिकाणी काय होतंय, उतारावरून जे काही पाणी वाहतंय ते पाणी त्या ठिकाणी बंदिस्त करण्यासाठी एक दगडी बांध बांधला जातोय. काय होतंय, दगडी बांध बांधला जातोय, त्याला खादीन म्हणायचंय. हे काय करतंय, कशासाठी असतंय, हे पाणी अडवायसाठी असते. उताराचं एक बांध बांधलेला आहे, दिसत असेल तुम्हाला इमेजमध्ये जर स्पष्टपणे तुम्ही पाहत असाल तर, ठीक आहे. खादीन जे आहे ते हे राजस्थानमधले सगळे जे काही मी दाखवतोय तुम्हाला हे विचारलं तर राजस्थानमधले जास्तीत जास्त भर जो आहे आपला तो राजस्थानचे तिकडचे भूरूप वगैरे जे काय असेल ते विचारलं जाते. मध्ये यारदांग असेल, हमादा असेल किंवा इतर काय असेल अजून नाही का, भूछत्र खडक वगैरे, वाऱ्याचं खनन कार्य वगैरे त्या संदर्भातले क्वेश्चन ते विचारले जातातच. पण अशा प्रकारचे क्वेश्चन देखील विचारले जातात. खादीन म्हणजे काय असतं, किंवा मग राजस्थानमध्ये पाणी अडवण्यासाठी जे काही दगडी बांध बांधले जातात त्याला काय नाव आहे, खादीन नाव आहे, ठीक आहे. येते लक्षामध्ये तुमच्या. चला, खादीन झालं. पुढचं आहे टंका. आता टंकाप्रमाणे आपण थोडक्यात म्हणू की एक बंदिस्त टाकीच आहे, एक प्रकारची विहीर आहे, बंदिस्त विहीर आहे, खाली बांधलेली भूमिगत विहीर म्हणू शकतो आपण त्याला. अशा पद्धतीची दिसते तुम्हाला इथं दगडाचं बांधकाम करून वरून तिला कव्हर केलेलं आहे, त्या विहिरीला बंदिस्त करून टाकले. त्या विहिरीला काय म्हणायचंय, टंका म्हणायचंय, टंका, ठीक आहे. राजस्थान टंका. चला, पुढं आहे कुई. कुई म्हणजे काय आहे, सांडपाणी वगैरे गोळा करण्यासाठी खणलेला खड्डा, त्याला काय म्हणायचंय, कुई म्हणायचंय. राजस्थानमध्ये सोय आहे ही, ठीक आहे. इथे जे दिसते तुम्हाला धुणं वगैरे कोणी करीत असते आणि बाया वगैरे ते कुठं जाऊन साचते, त्या खड्ड्यात जाऊन साचते पाणी, म्हणून त्याला काय खणलेल्या खड्ड्याला काय म्हणायचंय, कुई म्हणायचंय. काय म्हणायचंय, कुई म्हणायचंय, ठीक आहे. महत्वाचं आहे हे. बरं, पुढचं आहे चोकला. चोकला नावाची जी काही मेंढीची जात आहे ती राजस्थानमध्ये आहे. उत्तम प्रतीचं लोकर त्या ठिकाणी आपल्याला तिच्यापासून भेटते राजस्थानमध्ये, म्हणून महत्वाचे आहे. इथं दिसते तुम्हाला चोकला, ठीक आहे. चोकला ही मेंढी कुठं आढळते वगैरे येऊ शकतं, किंवा राजस्थानमध्ये जी उत्तम प्रतीची लोकर देते ती मेंढी कोणती, तिची जात कोणती आहे ते पण विचारलं जाऊ शकतं. म्हणून चोकला नावाची किंवा चोकला जातीची जी काही मेंढी आहे ती मेंढी आपल्यासाठी महत्वाची आहे. चला, तर आतापर्यंतचा जो काही आपण पार्ट पाहिलेला आहे तो महत्त्वपूर्ण होता. ह्या पार्टला थोडंसं तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून बघायचंय. एक्झामवरती क्वेश्चन याच्यावर बनत असतात, पडत असतात. आपण आपला एकही पार्ट त्या ठिकाणी सोडायचा नाही. तर तुम्ही काय करा, आता इथून मागं जो काही भाग झालेला आहे, मग भारताच्या प्राकृतिक जेव्हापासून आपण सुरुवात केली भारताच्या प्राकृतिक विभाग वगैरे आहेत ते बघण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ट्रिकच्या माध्यमातून हे लक्षात ठेवायचं आहे. ट्रिकसाठी सेपरेट वही करायची, त्याच्यामध्ये लिहून काढायचे ट्रिक्स. तुम्ही स्वतःसुद्धा ट्रिक बनवू शकता. म्हणजे काय होईल, तुम्ही बनवलेल्या जे काही असतील अटकली, त्या अटकली तुमच्या लक्षात राहतील व्यवस्थित.
त्याच्यामुळे तुम्ही त्या कधी विसरू शकत नाहीत. दुसऱ्यांनी बनवलेलं आणि स्वतः बनवलेलं याच्यामध्ये हाच मोठा फरक असतो. ज्यावेळेस तुम्ही स्वतः बनवत असता तुम्ही त्यावेळेस काय करत असता, इनडायरेक्टली एक इमेज देत असता तुमच्या ब्रेनला. तीच इमेज तुमच्या परमनंटली लक्षात राहते आणि एक्झाममध्ये तुम्हाला तीच आठवत असते. म्हणूनसाठी हे महत्त्वाचं आहे. जे काही पार्ट झालं आहे त्याला रिव्हिजन द्यायची. आजच्या पुरतं बस झालं. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढचा पार्ट पाहूया. धन्यवाद.